काय योजना बढिया भावाचं एकदम भारी मुलाखत चालू आहे. पाहू शकता की या ठिकाणी हजारो या ठिकाणी बांधकामगार किंवा विविध शेतकरी आहे, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या घेऊन ते नगरकडे कलेक्टर ऑफिसकडे त्यांच्या मागण्यासाठी चाललेले आहे. तर आपण एवढा मोठा मोर्चा आपण कधी पाहिलं नसेल. तर किलोमीटर म्हणजे 5-6 किलोमीटरपर्यंत एवढी मोठी लाईन लागलेली आहे. तर बाबा आता नेमका किती जमिनीचा उतारा काय काय विषय आहे? तुमची किती शेत जमिनी आहे काय आहे? 5-5 एकरची मागणी आहे आमची. हां तेव्हा 5-5 एकरचा आम्हाला 7-12 मिळाया. 500 राहत्यापणी आम्ही लढत आहे. मोबाईल हलवू नका, स्थिर ठेवा, चाला थोडं. 5 एकरचा 7-12 मागताय सरकारकडं. सरकारने 7-12 द्यायचा तुमचा ते म्हणतं फॉरेस्ट जागा आहे ती. त्याच्यात काही दिलाय थोडा पण पुरा नाही दिला ना. नाही आम्हाला पुरा 5 एकर ते आणि ते फॉरेस्ट मध्ये तर तुम्ही सांगत होते का ती आम्ही बरेच वर्षापासून कशी ते जमीन की आम्हाला ती जमीन पाहिजे परत. तुमची ही तुमची मागणी आहे. वर्ष मी त्या जमिनीचा तिचं निगा राखतोय किंवा आम्ही 7-8 वर्षापासून तिच्याकडे पाहतोय. सरकारने ती माय नाव करून द्यावी अशी तुमची मागणी. पण सरकारने मागच्या टायमाला देखील मला आठवते नवले साहेबांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हळू चाल काय करतो फक्त मोबाईल स्थिर ठेवा. तर नवले साहेबांच्या त्यांच्या अध्यक्षाखाली नाशिक ते मुंबई भव्य मोर्चा काढला 2014-15च्या टायमिंगला. ही सुद्धा मागणी त्या टायमाला पण चांगली प्रकर्षाने जाणत होती. पण त्याच्यानंतर सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं होतं, लेखी पण दिलं होतं. त्याच आंदोलनामुळं कर्जमाफी पण झाली होती. पण तुम्हाला त्या टायमाला सांगितलं होतं की हे आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत त्यांची जमीन आहे हे कष्ट आहे तर ती आम्ही त्यांना पुन्हा त्यांच्याच नाव करून देऊ. पण आता एवढे जर 7-8 वर्ष झाले असेल तर तुमची मागणी मान्य झाली नाही का अजून? त्यांनी 2-3 महिन्यात आरोग्य दिला होता. त्यांनी परत त्यांना मागे टाकल्यामुळं आम्हाला एक परत मोर्चा काढायची पाहिजे. आता 3-4 महिने अवधी दिलता तुम्हाला, लेखी तसं दिलं होतं तरी देखील तुम्हाला तुमच्या शेतजमिनी तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला त्या मिळाल्या नाही. यासाठी तुम्ही पुन्हा संघर्ष करून ही पदयात्रा काढून तुम्ही कलेक्टर ऑफिसला चाललात आणि ही मागणी तुम्ही मुंबईपर्यंत म्हणजे मंत्रालयापर्यंत तुम्ही घेऊन जाणार आणि तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार असं आमचं. कारण मुंबईला आम्ही नाशिक ते मुंबई 2 वेळा गेलो. बर तिथं त्यांनी एक बारी अर्ध्या मानेत आम्हाला आणि मोर्चा फेटाळला होता आमचा. एकदा अजत मैदानापर्यंत गेलो डायरेक्ट मंत्रालयापर्यंत. आता हे जे मोर्चे आहे हे मंत्रालयापर्यंत आवाज आहे की आम्ही जाणारच आहे ना. आता जिद्दीनं लढणार का? जिद्दीनं लढणार म्हणजे लढणार. त्यांनी आयुष्यजण देतात ते पण ते असं खास देते नाही ना. नुसतं मोर्चा फेटाळापुरतं आयुष्यजण देतात. तेव्हा आम्ही आता नगरपर्यंत जाणार. बरं आता ठीक आहे, तुमची जमिनीची मला मागणी कळलेली आहे चांगल्या प्रकारचं. मी आता आपण चालता